व्यासपीठावरती विराजमान असलेले या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय साळुंखे सर, सर्व शिक्षक आणि पालक प्रतिनिधी म्हणून हजर असलेले शिंदे सर आणि तुम्ही सर्व पालक, आज खरं तर तुम्हाला माहिती नव्हतं की इयत्ता 10वीचा निरोप समारंभ आहे, परंतु तुम्ही एक पालक सभा म्हणून या ठिकाणी आलेला आहे आणि या पालक सभेचं औचित्य साधून आम्ही हा निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। इथून मागे या ठिकाणी आपण फक्त विद्यार्थ्यांच्या समवेत हा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेत होतो, परंतु यावर्षी थोडासा एक वेगळा उपक्रम म्हणून पालकांसमवेत हा निरोप समारंभाचा आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना ओढ लागलेली आहे की बोर्डाच्या परीक्षेची, आणि पालक म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेला आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तुमच्या पाल्याला शुभेच्छा देणार आहेत। आजपर्यंत ज्या पालकांनी आपल्या पाल्याला इयत्ता 5वी पासून असेल, 6वी पासून असेल, 7वी पासून असेल, इथं या शाळेमध्ये दाखल केलं होतं, तुमचा एकच या ठिकाणी उद्देश होता, आणि तो उद्देश म्हणजे काय होता की माझ्या पाल्याला, माझ्या मुलाला 10वी मध्ये बोर्डामध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजे। म्हणजे आपण जे म्हणतोय ना की युद्ध रणनीती तुम्ही या ठिकाणी 5वी 6वी 7वी आखली, आणि प्रत्यक्षात युद्धाला जाण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे। आणि मग तुमच्या त्या युद्धाला आवश्यक असणारी जी साधन सामग्री असते, तलवार असेल, ढाल असेल, आणि त्या युद्धाला कसं या ठिकाणी निभावून न्यायचं, हे त्याच्यामध्ये सामर्थ्य जे असतं ते सामर्थ्य देण्यासाठी आज तुम्ही खरी भूमिका त्या ठिकाणी तुमची मांडायची आहे। तुम्ही तुमच्या या पाल्याला सांगून जायचं आहे, म्हणजे आम्ही त्याच्याकडे तलवार दिलेली आहे, ढाल दिलेले आहे, रणांगणामध्ये या ठिकाणी त्याने कसं युद्ध खेळायचं याची रणनीती सुद्धा आम्ही त्याला दिलेली आहे। परंतु असं म्हटलं जातं ना की फक्त थाप पाहिजे, ती फक्त आपल्या आई वडिलांची पाहिजे, आणि आज ती थाप तुम्ही तुमच्या या मुलावरती टाकून जायचं आहे आणि त्याला परखडपणे सांगून जायचं आहे, हे युद्ध तू सहज या ठिकाणी जिंकल, कारण तुझ्या पाठीवरती माझा हा आशीर्वाद आहे, तुझ्या आईचा आशीर्वाद आहे, तुझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे, आणि तो सार्थ अभिमान मला आहे, तू कधी युद्ध या ठिकाणी हरणार नाही। आणि बघा तो कसं